नमस्कार. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यशाळेत महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती व रोड सेफ्टीबाबत मार्गदर्शन. दत्ताजीराव कदम आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विविध आव्हाने, सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यक कक्षाच्या प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि सायबर गुन्ह्यांपासून घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना तसेच वैयक्तिक माहिती, फोटो व संवेदनशील माहिती शेअर करताना विद्यार्थ्यांनी विशेष दक्षता बाळगावी असे त्यांनी सांगितले. आपला एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो, त्यामुळे आजचा निर्णय हेच उद्याचे भविष्य ठरवतो असा संदेश त्यांनी दिला. इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यसनमुक्ती, बाल गुन्हेगारी आणि रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. व्यसनांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर होणारे दुष्परिणाम त्यांनी स्पष्ट केले. बाल गुन्हेगारीपासून दूर राहण्यासाठी चांगली संगत निवडावी, कायद्याचे पालन करावे आणि चुकीच्या कृतींना प्रोत्साहन देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर, मोबाईलचा वापर टाळणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. रोड सेफ्टी ही केवळ पोलिसांची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असा संदेश त्यांनी दिला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले. पोलीस अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यामुळे कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरली. यावेळी कॉलेजचे प्राचार्य शंकर खाडे, निर्भया पथकाचे असिफ सिराजभाई, शहर वाहतूक शाखेचे राकेश मछले, पोलीस मित्र गजानन शिरगांवे, लेफ्टनंट विनायक भोई, कुंभार सर तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.